कोल्हापूर पासून जवळच असणाऱ्या पेठवडगाव येथे झाला आहे भव्य प्लॉटिंगचा प्रोजेक्ट। या ठिकाणी रस्ते, लाईट, गटर्सच्या सोयीनियुक्त कलेक्टर येणे प्लॉट उपलब्ध। प्लॉट बुकिंगसाठी संपर्क करा भोगम असोसिएट्स, लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स। प्लॉट नंबर 118, गुळ लाईन, श्री शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर। मोबाईल नंबर 9921229292। कोल्हापूर जिल्ह्यातले यशाबद्दल कोल्हापूरमध्ये जवळजवळ 120 जागांवर आणि काँग्रेसच्या चिन्हावर व शिवशाहू आघाडी ही काँग्रेसचीच आघाडी या पद्धतीने उमेदवार उभे केले होते आणि जवळजवळ 70 उमेदवार आमचे निवडून आलेले आहेत। वडगावमध्ये त्या ठिकाणी विद्याताई फोड यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष आणि पॅनेल तिथे निवडून आलेला आहे। शिरोळमध्ये पृथ्वीराज यादव, गणपतराव पाटील साहेब असतील, राजू शेट्टी असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काँग्रेसचं पॅनेल केलं होतं। तिथेही नगराध्यक्ष आणि आमची सत्ता त्या ठिकाणी आलेली आहे। आजऱ्यामध्ये थोडक्यात आमची संधी त्या ठिकाणी हुकली आहे। त्याचबरोबर कुरुंदवाडमध्ये आम्हाला थोडं मागं त्या ठिकाणी जावं लागलं आणि जयसिंगपूरची लढाई ही एक वैचारिक लढाई म्हणून आम्ही लढलो होतो। निवडून येणार का किंवा या निवडणुकीत जयसिंगपूरमध्ये यश मिळेल का अशी आमची अपेक्षा नव्हती, पण गट म्हणून ती निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि आम्हाला तिथं 5 नगरसेवक काँग्रेसचे त्या ठिकाणी निवडून आले। एकूण कोल्हापूर जिल्ह्याची आकडेवारी आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे जयसिंगपूरला आमचे 5 आलेत आणि 13 उभे केले होते। पेठवडगावला 15+1 नगराध्यक्ष आमचा, शिरोळमध्ये नगराध्यक्ष +15 नगरसेवक, पन्हाळ्यामध्ये शिवशाहू आघाडीच्या वतीनं 5-6 लोक आलेले आहेत, कुरुंदवाडमध्ये काँग्रेसचे 8 लोक त्या ठिकाणी आलेले आहेत, चंदगडमध्ये 5 आलेले आहेत, हातकणंगले नगरपंचायतमध्ये 8 लोक आणि आजऱ्यामध्ये 6 लोक आमचे त्या ठिकाणी आलेले आहेत। हे फक्त काँग्रेसचं सांगतं। शिवसेनेचे काही लोक आलेले आहेत, राष्ट्रवादीचे काही लोक आलेले आहेत। साधारणपणे हा आकडा जिल्ह्यामध्ये 90 पर्यंत आमचा पोहोचेल। 250 मध्ये 90 नगरसेवक हे महाविकास आघाडी म्हणून यामध्ये आलेले आहेत। मला वाटतं पलीकडची ताकद बघता आणि एकाएकी आम्ही लढाई दिली होती त्यामध्ये यश आमचं निश्चितपणे चांगलं आहे असं माझं मत आहे।